गुड मॉर्निंग नाही, आज गुड मॉर्निंग नाही, कारण अर्धा एक तासातनं मी डेली ब्लॉग एंड करते. बट आज स्टार्ट करत आहे कारण आज दिवसभर काही झालं नाही म्हणून मी काही शूट नाही केलं. आणि सायंकाळी ना मी आता अभ्यास वगैरे झाल्यानंतर ना आमची पॅकिंग सुरू आहे, कारण उद्या गावाला जायचं आहे. इथे माझी अर्धी पॅकिंग स्टार्ट होती. हे बघा, इकडे मावशीची पॅकिंग सुरू आहे, माझी पॅकिंग झाली आहे. उद्या सकाळीच आम्हाला निघायचं आहे लवकरच. तर त्याच्या हिशोबाने आम्ही इथे पॅकिंग करून ठेवतो आहे. उद्या सकाळीच म्हणजे आंघोळ झाल्याबरोबर जे कपडे घालायचे ते अलग काढून ठेवतो आहे, म्हणजे एकदम पटकन जायचं आहे. काकाजीची नाईट ड्युटी सुरू आहे, त्याच्याने काकाजी तर गेले ड्युटीवर. आम्ही जेवणाच्या आधी पॅकिंग करून ठेवतो, कारण जेवण झाल्यावर खूप त्रास येतो म्हणून. तर आता इथे आमची पॅकिंग वगैरे सुरू आहे. आणि इथे मावशीने जीन्स बघितला माझा, म्हणाली एवढा मोठा तुझा थोडी असू शकते, बट तो माझाच आहे. आणि इथे मावशीची ही बॅग आहे, माझी बॅग रेडी झाली आहे. आणि आता डुगून तातापासूनच बॅग घालून ठेवली आहे. आई वगैरे तर गावाला गेली आहे, म्हणजे फक्त बाबा आहे आम्ही जिथे राहतो तिथे. बट बाकीचे गावाला गेले आहे. आणि सांगून देते की आम्ही कुठे जात आहे. आम्ही गावाला जात आहे कारण आप्पाजीचं जे आहे ते शेवटचा प्रोग्राम आहे, म्हणजे 13वी आहे. त्याच्यानंतर आम्ही थोडे दिवस राहू, कारण माझं एक्झाम जे आहे ते डायरेक्ट 11ला आहे. तर मी 6पर्यंत राहील. त्या हिशोबाने आम्ही पॅकिंग वगैरे करून जात आहे. आज 2 तारीख आहे. 2 तारखेला आम्ही सकाळीच निघणार आहे. आजची 1 तारीख आहे आणि आजपासूनच काकाजींची नाईट पण लागली. तर डुगू तो ट्रेंडिंगवर जे गाणं आहे ते करत होती. आणि ते आम्ही जेवायचं आणून ठेवलं आहे. आता आम्ही जेवण करतो आणि भेटू आपण उद्या. गुड मॉर्निंग. तर आता वाजले सकाळचे 9. आमचं ठरलं होतं की लवकर जाऊ, बट ते टाईम होतोच. डुगू खूप त्रास देते कधी कधी. तर त्या हिशोबाने तिला वाटलं स्कूलमध्येच जायचं म्हणून ती खूप चिडचिड करत होती. आणि ती म्हणत होती की कारंजा जाऊ. बट आता आम्ही सगळे रेडी झालो आहे. मावशी आणि डुगू बसने जाणार आहे, मी आणि काकाजी आम्ही बाईकने जाणार आहे. तर चला आता जाऊ. त्याच्यानंतर ना आम्ही काहीच नाश्ता वगैरे नाही केला होता. तर इथे आम्ही थांबलो होतो, अमरावतीमध्येच थांबलो आहे आम्ही. इथनं आम्ही नाश्ता घेऊ आणि मावशी डुगू तो बसमध्ये खाऊन घेईन. बट आम्ही बघू एखादं स्पॉट जिथे आम्ही थांबू शकू आणि नाश्ता. तर गाव आता जास्त दूर नाही आहे. आम्ही इथेच एका छोट्याशा गावात थांबलो आहे, जिथे बस स्टँड असतं तिथे नाश्ता करतो आहे. आणि गावाला पोचल्यानंतर मी सगळ्यात पहिले आईपाशी जाऊन बसली. इथे आई मम्मी दोघी पण होत्या. आईने म्हणजे आईच्या मांडीवरती डोकं वगैरे ठेवलं होतं. आणि इथे मग घास टाकणं सुरू झालं थोड्या वेळातच. इथे बघू शकता तुम्ही, खूप गर्दी आहे. मी पण टाकला, पण कोणी शूट करण्यासाठी होतं नाही. आणि मी तितकं शूट नाही करू शकले, कारण मी जास्त नाही केलं त्या दिवशी. बस घास टाकला आणि सगळे आपापल्या जेवणात बिझी झाले. तर मी तितकंच शूट केलं आणि आम्ही पण जेवण वगैरे केलं. आणि त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो. तेव्हापर्यंत सायंकाळ झाली होती. त्याच्यानंतर सायंकाळी मी थोडीशी वरती फिरली आणि खाली आल्यानंतर ना आईने इथे यांची रीडिंग घेतली. ऐका, हे बघा, माझी पण, मी खरं सांगू, माझी मराठीची रीडिंग आईच घ्यायची आणि एवढी मारायची ना जर चुकलं तर. तुम्ही आता हे म्हणजे बघा तुम्ही कशी मारते. तर आजपासून सुमारे 400 वर्षापूर्वीचा काळ. यालाच आपण 400
वर्ष जुना किंवा 400 वर्षापूर्वी होऊन गेलेला काळ असेही म्हणू शकतो. आपण व्यवहाराचा सोयीसाठी काळचे वेगवेगळे पद्धतीने भारत असतो. बाय बाय, टाटा, सी यू, गुड बाय. अरे बाबू तू कोणत्या वर्गात आहे ते? त्याला वाचायला चल मला व्हिडिओ शूटिंग बनवली का? पाहू दे मला. थांब थांब मला पाहू दे व्हिडिओ शूटिंग. थांब, मला व्हिडिओ शूटिंग पाहू दे. थांब थांब. ए टकलू इधर हो जा. नेक्स्ट नंबर तुम्हारा ये. मला एक थांब ना, तू एकच वाचायचा. थांब तिथं. तो पहिलेच भिवून राहिलाय मारण म्हणून. अरे मग काय करायचं लेकरं. वा वा. तसेच आहे. नंतर ना आईने सगळ्यांची रीडिंग घेतली. ती हा आता छोटा होता म्हणा, हे त्याच्या लेवलची बुक नव्हती. बट ते झाल्यानंतर ना सगळ्यांचं जेवण वगैरे झाले. मी थोडंसं वाढण वगैरे केलं होतं, तर मी काहीच शूट नाही करू शकली. आणि हे मी तेव्हा शूट केलं जेव्हा सगळ्यांचे जेवण झाले होते. सगळे थंडीने कापत होते, पण मला मी वाढण केलं म्हणून खूप जास्त गरमी होत होती. तर मी स्वेटर काढून फेकला. आणि ते यांची मीटिंग सुरू होती, कारण यांचं डिसाईड झालं आहे की गोड जेवण पण करायचं आहे. तर इथे यांची मीटिंग सुरू आहे सगळ्यांची. आणि इथे ना रोज 10 मिनटासाठी लाईट जाते एकदम. आणि या घरात एवढा अंधार होते ना, मी आताच टॉर्च लावला, आताच जस्ट लाईन गेली, ते सगळे बोंबलत होते. आणि आता यांची मीटिंग सुरू आहे. हे बघा, हे सगळं गोड जेवणाचं आहे. आणि ते आप्पाजीचा फोटो पण दाखवते. आणि यासाठी बस इतकंच.